तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि राजकीय समाचार या आपल्या दोन्ही चॅनल्समध्ये. मंडळी, पारनेर दर्शन नावाचं एक वृत्तपत्र आहे आणि त्या वृत्तपत्राने दिलेली ही बातमी आहे जी तुमच्यासमोर आम्ही ठेवलेली आहे. विखेंची मालमत्ता वाढली, लंकेंची मात्र घटली. विखेंची संपत्ती 12 कोटी रुपयांनी वाढली, लंकेंची 35 लाखांनी घटली. तर लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीमधील प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर सुजय विखे व निलेश लंके यांच्या मालमत्तेमध्ये मात्र कमालीचा फरक दिसून येतो आहे. दोघांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून विखेंची मालमत्ता वाढल्याचं तर निलेश लंके यांची मालमत्ता घटल्याचं समोर आलं. निलेश लंके हे सर्वसामान्यांसाठी स्वतःची पदरमोड करून सेवाभाव करीत असल्याचं कागदोपत्री आता स्पष्ट झालं. तर मंडळी, डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत शपथपत्रात दिलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सविस्तरपणे नमूद करण्यात आला. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आणि 2 मुलं यांच्या नावे एकत्रित 29,18,88,999 रुपये इतकी संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 29,18,88,999. तर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी 3 स्वतंत्र उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे दाखल केल्यात. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना संपत्ती आणि गुन्ह्यांच्या संदर्भात शपथपत्रावर माहिती देणं बंधनकारक असतं. त्यानुसार उमेदवारी अर्जासोबत सुजय विखे पाटील यांनी विहित नमुन्यात शपथपत्र सादर केलं आणि या शपथपत्रानुसार डॉक्टर सुजय विखे यांच्या नावे 12,15,69,585 रुपयाची स्थावर मालमत्ता आहे. तसेच 10,95,70,893 रुपयाची जंगम मालमत्ता आहे. सुजय विखे पाटील यांच्या नावे नमूद करण्यात आलेल्या स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचं मूल्य 23,11,40,478 इतकं नमूद करण्यात आलं आहे. याच शपथपत्रात सुजय विखे यांनी त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या नावे 3,88,32,823 रुपयांची जंगम आणि 1,19,89,440 रुपयाची स्थावर अशी 5,08,21,263 रुपयांची मालमत्ता असल्याचं नमूद केलेलं आहे. याच शपथपत्रात सुजय विखे यांनी आपल्यावर अवलंबित असलेल्या 2 मुलांच्या नावे एकूण 99,26,298 रुपयांची मालमत्ता असल्याचं नमूद केलं आहे. तसंच वैयक्तिक स्वतःच्या नावे 3,64,13,209 रुपयाचं कर्ज असल्याचं देखील त्यांनी यावेळेस नमूद केलं आहे. या शपथपत्रात विखे यांनी त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची एकूण किंमत 35,33,513 असल्याचं. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची 2019च्या तुलनेत स्थावर आणि जंगम मालमत्ता घटलेली आहे आणि त्यांचं कर्जही वाढलेलं आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मालमत्तेत 5 वर्षाच्या कालावधीत प्रचंड वाढ होत असतात आणि लंके यांची झोळी मात्र रिकामीच असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झालं आहे. निलेश लंके यांनी 2019मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळेस त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता 15,35,153 इतकी होती, तर जंगम मालमत्ता 58,56,521 इतकी होती. 2019मध्ये त्यांच्या नावावर 32,28,989 रुपयांचं कर्ज होतं. लंके यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज मंगळवारी दाखल केला. त्यावेळेस त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्ता 4 लाखांनी वाढली, 19,22,210 इतकी स्थावर आणि जंगम मालमत्तेत मात्र कमालीची घट झाल्याचं प्रतिज्ञापत्रावरून दिसून आलं. 2024मध्ये लंके यांची जंगम मालमत्ता 35,24,295 रुपयाची होती, तर लंके यांच्यावरील कर्ज 37,48,757 इतकं दाखवण्यात आलं आहे. 2019च्या तुलनेत ते वाढलेलं आहे. तर बघूयात बँक ठेवी आणि इतर कसं आहे ते. हातावरची रोख रक्कम 81,400. राणी लंके
यांच्याकडे 40,200, तेजस निलेश लंके 5,000, शिवम निलेश लंके 6,000. स्टेट बँक सुपा शाखेत बचत खात्यात 7,896 रुपये 896 रुपये. तर राणी लंके यांच्या बँक अकाउंटमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये बचत खात्यात 31,834 रुपये. तेजस लंके यांच्या बचत खात्यात 6,569 आणि शिवम लंके यांच्या बँक खात्यात 4,271 इतके पैसे साई मल्टीस्टेट पतसंस्था वाडेगव्हाण शाखा बचत याच्यामध्ये आहे. तर शेअर्स कुठे कुठे आहेत? सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेत शेअर्स आहेत 12,510 रुपये. नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत 8,400. कर्ज आहे 31 मार्च 2024 अखेर कर्ज 7,13,000. स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोन असुरक्षित कर्ज 30 लाख 35,000. तर 37,48,000. जमिनीवर केलेली गुंतवणूक 900 चौरस फूट सिमेंट पत्रा बांधकाम, जमिनीचं मूल्य 6 लाख, बांधकामाचं मूल्य 12 लाख. संपत्तीचं विवरण ह्युंडाई क्रेटा 13,05,000. सोने चांदी आणि त्यामध्ये 1,47,000 निलेश लंकेंकडं, तर राणी लंकेंकडं 2,06,250. एकूण स्थूल मूल्य निलेश लंके 23,32,226, राणी लंके 2,78,184. हंगे या ठिकाणी गट नंबर 832 या ठिकाणी निलेश लंके यांच्या नावावर 10 गुंठे जमीन. शेतकरी आंदोलनाचा एक गुन्हा आहे. एकीकडे डॉक्टर खासदार सुजय विखे हे निलेश लंके यांच्यावर गुंडागिरीचा आरोप करत असले तरी लंके यांच्यावर केवळ एकच गुन्हा दाखल आहे. सुपा येथील कांद्याचे भाव कोसळल्यानंतर कांदा निर्यात सुरू करण्यासाठी त्यांनी सुपा चौकात केलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्यावरती शेतकरी आंदोलनाचा एक गुन्हा